हाय मैत्रिणींनो, तर 40शी नंतर जर तुम्ही चेकअपसाठी किंवा इतर कुठल्या कारणासाठी गायनेकोलॉजिस्टकडे जर गेला असाल तर त्यांच्या बोलण्यातनं तुम्ही ऐकलं असेल की आता जेवणामध्ये फायटोइस्ट्रोजनचा समावेश करा। तर काय असतात हे फायटोइस्ट्रोजन आणि 40शी नंतर प्रत्येक स्त्रीला या फायटोइस्ट्रोजनची गरज असतेच का हे आपण आज बघूया। तर फायटोइस्ट्रोजन बद्दल माहित करून घेण्याआधी आपण बघूया की इस्ट्रोजन म्हणजे काय। तर इस्ट्रोजन हे स्त्रियांच्या शरीरामधल्या अनेक हार्मोन्सपैकी एक हार्मोन आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे। त्याचा जो रोल असतो तो मुख्यतः प्रोटेक्शनचा असतो। तर आपण याला असं म्हणू शकतो की इस्ट्रोजन हे प्रोटेक्टिव्ह हार्मोन आहे। याचा रोल असतो आपली पाळी नियमितपणे येण्यासाठी, प्रेग्नन्सीमध्ये याचा रोल असतो आपला हृदयविकारापासून किंवा हृदयाच्या आजारांपासून स्वतःचं रक्षण करणं, त्यानंतर आपल्या स्किनची इलॅस्टिसिटी टिकवून ठेवणं, हाडांची घनता टिकवून ठेवणं, मूड स्विंग्स कंट्रोल करणं, या सगळ्यांमध्ये इस्ट्रोजनचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा असतो। आणि 40शी नंतर हे इस्ट्रोजन नॅचरली कमी व्हायला लागतं। आता नॅचरली जेव्हा ते कमी व्हायला लागतं त्यामुळे अर्थातच हे सगळे सिम्पटम्स आपल्या शरीरामध्ये हळूहळू जाणवायला लागतात। जसं की आपण पाहिलं असेल की 40शीच्या आधी हृदयविकार किंवा हृदयविकाराच्या झटक्याने होणारं मृत्यूचं प्रमाण स्त्रियांमध्ये हे खूप कमी असतं, पण 40शी नंतर ते होण्याचं प्रमाण मात्र वाढतं। तर त्याचं कारण अनेक कारणांपैकी इस्ट्रोजनची कमतरता हे सुद्धा आहे। आता ही हार्मोन बदलाची प्रक्रिया अतिशय नॉर्मल आहे, त्यामुळे तिला स्वीकारायलाच पाहिजे। पण ते कमी होण्यामुळे शरीरामध्ये जे काही सिम्पटम्स निर्माण होतात त्यामुळे जी लाईफस्टाईल डिस्टर्ब होते त्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे आणि इथेच फायटोइस्ट्रोजन आपल्या मदतीला येतात। तर फायटोइस्ट्रोजन म्हणजे प्लांट सोर्सेसमधनं आपल्या शरीराला मिळणारं इस्ट्रोजन, जे आपल्या शरीरात कमी झालेल्या इस्ट्रोजनचं प्रमाण हळूहळू पण नैसर्गिकरित्या भरून काढतं। आता हे फायटोइस्ट्रोजन आपल्याला नेमक्या कुठल्या पदार्थातून मिळतं, तर असे अनेक अन्नपदार्थ आहेत ज्यातून आपल्याला हे फायटोइस्ट्रोजन मिळतं। फॉर एक्झाम्पल सोयाबीनमधून आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये हे फायटोइस्ट्रोजन मिळतं। त्याचप्रमाणे जवस यामध्ये सुद्धा फायटोइस्ट्रोजन असतं। त्याचप्रमाणे सगळ्या डाळी आणि त्यातही खास करून चणे, छोले या सगळ्यांमध्ये फायटोइस्ट्रोजनचं प्रमाण भरपूर असतं। तसंच द्राक्ष, सफरचंद, पेर, आलू बुखार, क्रुशिफेरस व्हेजिटेबल्स ज्यामध्ये फुलगोबी, त्यानंतर ब्रोकोली, पत्ताकोबी हे सगळे भाज्या येतात। तसंच बदाम, शेंगदाणे, ओट्स, किनवा, तांदूळ, कॉफी, ऑलिव्ह ऑइल यामध्ये पण फायटोइस्ट्रोजनचं प्रमाण असतं। जेवणामध्ये रोज जवसाची चटणी आपण इन्क्लूड करू शकतो। जर थायरॉइड नसेल तर सोयाबीनचं दूध म्हणा किंवा सोयाबीनच्या जे चंक्स मिळतात, सोया चंक्स ते म्हणा किंवा सोयाबीनचं पीठ हे सुद्धा आपण वापरू शकतो। तर मैत्रिणींनो, मला असं वाटतं की 40शी पर्यंत शरीर आपली काळजी घेत असतं, पण 40शी नंतर आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेण्याची गरज असते, जी आपण योग्य आहारातून, योग्य व्यायामातून, शांत झोप, मेडिटेशन आणि एका चांगल्या लाईफस्टाईलने करू शकतो। तर त्यामुळे 40शी नंतर शरीरामध्ये होणारे बदल, पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज याबद्दल मी अजूनही व्हिडिओ बनवत राहीन। पण तुम्हाला जर आणखी कुठल्या विषयाचे व्हिडिओ बघायला इच्छा असेल किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर ते नक्की मला कळवा, मला त्याबद्दलही व्हिडिओ बनवायला नक्कीच आवडेल। सो थँक्यू सो मच आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका।